श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र हो, भक्त हो. आपण आज पाहणार आहोत आमोशेला कोहळा का बांधतात, कोणी बांधावा, कोणते मंत्र म्हणावेत, हा आणि संपूर्ण विधी कसा करावा. या विधी घरात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सुख शांती नांदावी यासाठी केले जाते. तर कोहळ्याचे महत्त्व काय आहे? धार्मिक महत्त्व काय आहे? तर हिंदू धर्मात कोहळा हा नकारात्मक जी ऊर्जा जी असते ती शोषून घेण्यासाठी की त्याचा उपयोग केला जातो. म्हणूनच हे आपण कोहळा बांधायचा असतो. तर कधी बांधावा कोहळा? तर कोहळा हा अमावास्येला बांधावा. तर कोहळ्याची निवड कशी करावी? तर कोहळा हा चांगला, मोठा आणि निरोगी कोहळा निवडावा. तर तो कोहळा कसा बांधायचा आहे? तर शक्यतो हा कोहळा जो आहे, तो लाल रंगाच्या कपड्यात बांधून आपण मुख्य प्रवेशद्वारावर आपण तो लटकवायचा आहे. तर त्यासाठी पूजा कोणती करायची आहे? तर आपण तो लाल कपड्यात बांधण्यापूर्वी आपण त्या कोहळ्यावर एक स्वस्तिक किंवा ओम काढायचे आहे आणि त्यावर 2 काळ्या रंगाच्या रेषा ओढायच्या आहेत. हा कोहळा जो आहे, तो आपण अभिमंत्रित कसा करायचा आहे? तर तो अभिमंत्रित आपण करण्यासाठी आपल्या एका हातात कोहळा घ्यायचा आहे आणि तो आपण कालभैरव अष्टक शक्यतो 11 वेळा तरी निदान म्हणावे. हा कोहळा बांधताना आपण एक काळजी घ्यायची आहे. तर कोहळा जो आहे तो आपण सूर्यास्तानंतरच बांधावा. तर असं केल्याने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्ण निघून जाते व घरात शुभ मानले जाते. तर हा कोहळा जो आहे तो शनिवारी किंवा अमावास्येला बांधावा. बांधणे अत्यंत शुभकारक मानले गेले आहे. वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट लागण्यापासून आपल्या घराचे संरक्षण होते. म्हणून आपण कोहळा बांधायचा आहे. तर घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा येऊ नये यासाठी आपण घराच्या मुख्य दारावर कोहळा बांधावा. असे मानले जाते की कोहळा नकारात्मक शक्ती आपल्या घरात किंवा व्यवसायात प्रवेश करण्यापासून रोखते. जर कोहळा बांधला तर कोहळा लवकर खराब झाला तर वाईट शक्तींचा नाश झाल्याचे चिन्ह मानले गेले आहे. तर कोहळा आपण शक्यतो लाल कपड्यामध्येच बांधावा. लवकर खराब झाला तर आपण दुसरा कोहळा बांधावा आणि आपल्याला जर कोहळा जर खराब झाला असेल तर तो कोहळा जो आहे तो आपल्याला कचऱ्यामध्ये न टाकता त्याची व्यवस्थित विल्हेवाट करावी. आपण जर घरात कोहळा बांधला तर आपल्या निगेटिव्ह एनर्जी जाते. म्हणून आपण कोहळा हे बांधायचा आहे. तर हा कोहळा जो आहे तो शक्यतो अमावास्येच्या दिवशी बांधावा. अमावास्येच्या दिवशी जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्याचा जास्त संहार आपल्या पृथ्वी तलावर असतो. मग आपण त्याचा रोख करण्यासाठी आपण हा अमावास्येच्या दिवशीच बांधावा. तर अमावास्येच्या दिवशी कोहळा बांधला जातो. तर आपल्याला आणखी अजून खूप उपाय आहेत. ते म्हणजे आपल्याला पिवळ्या मोहरीचाही उपाय आहे. तर पिवळ्या मोहरीचा उपाय हा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. तरी तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही कोहळा जो आहे तो कोहळा शक्यतो अमावास्येच्या दिवशी बांधावा. तर कोहळ्याची निवड कशी करावी? तो हिरवागार असावा आणि मोठा असावा, खराब नसलेला असावा, त्याच्यावर डाग वगैरे नसावेत. आपण हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि देठ असल्याशिवाय आपण तो कोहळा घेऊ नये. देठाचाच कोहळा निवडावा. तर हा कोहळा जो आहे तो कुणी बांधावा? तर हा कोहळा आहे तो कोहळा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने बांधला तरी चालते. फक्त एक लक्षात गोष्ट ठेवायची आहे की
कोहळा जो आहे तो गरोदर स्त्रियांनी किंवा लहान मुलांनी हा बांधणार नाही आणि त्याला बांधताना विशेष म्हणजे 3 गाठी बांधायच्या आहेत. तर हा कोहळा मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावायचा आहे. जेणेकरून त्याच्या खालून येणार-जाणाऱ्यांचं लक्ष जाऊन ते घरामध्ये येतील अशा ह्या पद्धतीने आपण तो कोहळा बांधायचा आहे. असा कोहळा बांधल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. म्हणूनच आपण कोहळा बांधताना आपण एवढी काळजी घ्यायची आहे. तर कोहळा बांधताना आपण तो अभिमंत्रित केल्याशिवाय बांधू नये. तर हा कोहळा जो आहे तो कोहळा बांधताना आपण कालभैरवाष्टक म्हणायचे आहे किंवा ओम नमः शिवाय हा जरी मंत्र म्हटला तरी चालेल. तरी तुम्ही असा कोहळा बांधून आपल्या घराचे संरक्षण करावे. हे जे आपल्याला वर्षाची शेवटची अमावस्या आहे, या दिवशी जर तुम्ही कोहळा बांधला तर येणारे पुढचे वर्ष जे आहे ते तुम्हाला सुख आणि समृद्धीचे जाईल. तर तुम्ही असा कोहळा बांधून आपल्या घराचे संरक्षण करावे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.